हॅलो, मी मनीषा पिसाट. आज आपण मटन रेसिपी बनवणार आहोत. रस्सा, तेही सोप्या पद्धतीत आणि थोडक्यात. आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला. हे बघा, आपण तेल टाकलेलं आहे. त्यात एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे, 2 लवंग टाकले आहेत आणि अर्धा किलो कांदा टाकलेला आहे. त्यात आपण आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर आपण त्यात लाल तिखट टाकले 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे. त्यानंतर आपण हळद अर्धा चमचा टाकायचा आहे. हळद टाकल्यानंतर आपण गरम मसाला टाकायचा आहे. मटन मसाला 1 पॅकेट मटन मसाला टाकायचा आहे. एक पॅकेट मटन मसाला टाकले आपण. बघा, हे असं परतवून घ्यायचं आपण चांगलं आधी. आणि नंतर त्यात हे स्वच्छ धुवून ठेवलेलं मटण आहे ते टाकायचं. हे आता मटण टाकलंय, तेही असं तेलात चांगलं कांद्यात परतवून घ्यायचं आपल्याला. बघा किती छान दिसतं. हे असं परतवून घ्यायचं छान असं. एक 2 मिनिटं परतवून घ्यायचं छान. अगदी मसाला त्याला सर्व बाजूने लागला पाहिजे असं परतवून घ्यायचं. आता एक अर्धा ग्लास पाणी टाकले, अर्धा ग्लास फक्त पाणी टाकायचं. आणि नंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लावायचं. त्याला कांदा खोबरं भाजून ठेवलेलं आहे. हे बघा, कांदा खोबरं 2 भाजून ठेवलेत, ते आपण आता वाटण करूया. हे आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण, त्यात थोडेसे आपण धणे टाकूया. कांदा खोबरं स्टार्ट. कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण थोडे 1 चमचा धणे टाकूया. थोडीशी दालचिनीचा तुकडा टाकूया. दालचिनीचा तुकडा टाकलाय थोडा. आणि काळी मिरी टाकूया 3-4 काळी मिरी. लवंग घेते. काळी मिरी टाकली आहे. तू बोलला कशामध्ये? काळी मिरी टाकली आहे थोडी. आता हे आपण वाटण केलंय कांदा खोबऱ्याचं, ते आपण आता त्यात टाकूया. वाटण थोडं जास्तच वाटलं मी, थोडं काढून ठेवतो. नंतर आपण गॅस थोडा फास्ट करूया आणि हे सगळं एकत्र करून घेऊ. असं छान असं एकत्र करून घेऊया. त्यानंतर आपण मीठ टाकूया 1 चमचा. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. मीठ टाकले नंतर आपण पुन्हा पाणी ॲड करूया. अर्धा ग्लास पाणी टाकूया पुन्हा. आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकले त्यानंतर आपण आता ह्याला 6 शिट्टे घ्यायचे. मटण असल्यामुळे जरा जास्त शिट्टे घ्यावे लागतात. आपण 6 शिट्ट्या घेऊया ह्याच्या. शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करूया. आणि आता थंड झालाय कुकर मस्त. आता मटण रस्सा तयार आहे आपला. हे बघा किती छान कलर आला आहे. आपला मटण रस्सा तयार आहे.
व्हिडिओ जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.